नमस्कार मंडळी, तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. आज जो होता ना बोरनानचा दिवस होता, म्हणजे शनिवारी मी जे आहे ते बोरनान करणार होती आणि त्याचं डेकोरेशनची तयारी चालू होती बरं का. इकडे काय मी तुम्हाला सर्व काही शेअर करणार आहे. बोरनान कसं केलं, काय केलं आणि तेही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे. त्यामुळे अजिबातच स्किप करू नका आणि आताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हळदी कुंकूचाही व्हिडिओ बघायला मिळेल. कारण या व्हिडिओनंतर मी हळदी कुंकूचा व्हिडिओही शेअर करणार आहे. इकडे असं छान डेकोरेशन चालू होतं आणि हे डेकोरेशनच्या वस्तूचे ना मी बऱ्याचशा घरूनच, म्हणजे सगळं काही मी घरून रेडी करून नेलेलं होतं. हे फुलांच्या माळा वगैरे सर्व काही मी इकडूनच नेलं होतं आणि ते गावाकडं करायचं होतं, म्हणजे माझ्या सासरे आम्ही करणार होतो. कारण कसं आहे, मोठं घर असल्यामुळे आणि गावाकडे ते ह्या सणांची काहीतरी मजा वेगळीच असते आणि सर्व काही खूप मजा घेतात. त्यामुळे गावाकडेच आम्ही करतो. बरेच 2-3 वर्षापासून आम्ही काय गावाकडेच असे कार्यक्रम करतो. आणि खरं आहे ना, खरं तर आहे ना, माझी नणंदबाई वगैरे असं सर्व काही जमा झाले ना का घर काही प्रसन्नच वाटतं आणि घरामध्ये फॅमिली असली तरच मजा वाटते, नाही का. त्यामुळे अशी काही माझं डेकोरेशनची तयारी चालू होती. इकडे सर्व काही मदतीला पण होते आणि सांगत पण होते कसं कर, काय कर, म्हणजे सर्व काही हेल्प करत होते. त्यामुळे ते काम काहीच वाटलं नाही आणि कसं आहे ना, सर्व हाशी मजाकमध्ये काम काही जड जात नाही. डेकोरेशन इतकं फटाफट झालं होतं आणि इतकं सुंदर दिसत होतं. म्हणजे जेही आलं फॅमिली, म्हणजे जेही लेडीज आल्या, जे पण कोणी आलं, सगळ्यांना काही डेकोरेशन खूप जास्त आवडलं होतं. सिम्पल सोबर ठेवलेलं होतं, पण तरीही डेकोरेशन इतकं काही उठून दिसत होतं ना. आणि शिवांचं नाव, शिवांचे बोरनान वगैरे हे सर्व काही मी घरीच बनवलं होतं. आधीच्या ब्लॉगमध्ये मी ते शेअर केलेलं आहे, मी घरी कसं बनवलेलं काय हे, पण ते नक्की जाऊन बघा बरं का. माझं हेच काम चालू होतं, बाकी मी तिथं गेल्यावर काहीच केलं, कारण गेले तशी मी काय डेकोरेशनलाच लागले होते. कारण त्यालाच भरपूर वेळ लागणार होता. कारण बोरनानचं पण करायचं होतं आणि प्लस हळदी कुंकाचंही मला डेकोरेशन करायचं होतं. किती नाही म्हटलं तरी खूपच वेळ लागतो. याच्यात जरी ते फटफट दिसतंय तरी पण खूप वेळ लागतो. इकडं मस्त असे आमच्या नणंदबाईंनी शिवांची बोरनांची रांगोळी काढली होती बरं का बाहेर. इतकी काही सुंदर काढली होती ना, त्यांना अशा रांगोळी वगैरे काढायला खूपच आवडतं. मग काय, बोरनांसाठी सुरुवात झाली. पहिला तर तो बसला शिव, पण नंतर इतके काही नाटकं केले आणि शेवटी त्याच्या पप्पालाच येऊन बसावं लागलं. पण बरं आहे, त्याच्यासोबत त्यांचंही बोरनान होऊन गेलं, नाही का. नंतर बोरनानला सुरुवात झाली. सगळ्यांनी काही त्याला असं ओवाळून घेतलं आणि खूप साऱ्या लेडीज आल्या होत्या. छोटे मुलं तिथे पण कमी आहे बरं का. पण कसं आहे ना, जे आहे सर्व खूप आनंदाने उत्साह साजरा केला. इतकं काही छान वाटत होतं ना, त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. मेन म्हणजे तो बाबाबरोबर पण कवायना बराच वेळ बसलेला होता. सर्व काही जे आहे साजरं करून दिलं. त्यानंतर मुरमुरे वगैरे जे काय आहे सर्व काही मी एकत्र चॉकलेट करून ठेवले होते. सर्व काही त्याच्या डोक्यावरनं स्नान केलं आणि त्यांनी सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला. मस्त काय तिथं चॉकलेट खात होता बरं का. त्याच्यातले मेन म्हणजे चॉकलेट त्यांनी संपवले. लहान मुलं कमी होते, त्याच्यामुळे त्यांनी कोणासाठी चॉकलेटच ठेवलेले नव्हते. इकडं काय, इतके म्हणजे आमच्या शेजारच्या काकूपासून सर्व काही तिकडं आलेले होते. त्यांनी पण आमच्यासोबत खूप छान आनंद घेतला. आणि हळदी कुंकूचा ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये उखाणे वगैरे सर्व काही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. इकडे इतकी मजा चालूच होती, म्हणजे कंटिन्यू मस्ती मजा करत होतो आणि आनंदात सर्व काही सेलिब्रेशन होत होतं. त्यामुळे सर्व काही खुश होते. हळदी कुंकू म्हणजे बोरनान झालं का त्याच्यानंतर आम्ही लगेच हळदी कुंकू करायला घेतलं होतं. कारण कसं आहे, सर्व काही एकत्र आल्यानंतर आहे ना, पटकन काही म्हणजे एकत्र 2 गोष्टी आम्ही करून घेतल्या. कारण लेडीज जमा झालेल्याच होत्या, तर हळदी कुंकूही आम्ही करून घेतलं आणि त्याचंही खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. सर्वांचं काय झालं म्हटल्यानंतर आमच्या काकांनी पण करायला पाहिजे, नाही का. लाडका काका आहे, त्यामुळे शेवट काय आमच्या लाडक्या काकांनी केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला